तर नमस्कार मित्रांनो, मी तेजा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसांनी आज परत आपली एक व्हिडिओ येणार आहे। थंबनेल बघून तुम्हाला कळाली असेल कोणती व्हिडिओ आहे। त्याच्या आधी तुम्ही सगळे कसे आहेत, मजेत आहेत ना? खूप दिवसांनी व्हिडिओ येते। व्हिडिओ अशाच येत राहतील, पण थोड्या टायमाने येत राहतील। टाइम जसं मिळेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन। तर बघूया आजची व्हिडिओ कशी होते। तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ते मग कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन। चला तर मग आजची व्हिडिओ आपण बघूया। डायरेक्ट जाऊया किचनमध्ये। एकटाच आहे घरी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हा आहे आपल्या किचनचा मागचा व्ह्यू आणि आपण इकडून आता किचनमध्ये आलेलो आहे। मला दाखवतो मी। इकडे सगळे मसाले वगैरे घेतलेत। इकडे आला लसूण पेस्ट आहे, ते डाळ आहे, इथे सोयाबीन आहे, ते बारीक चिरलेला कांदा, टमाटर आणि मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतला थोडा आणि हे आपल्यापुरती तांदूळ, बासमती तांदूळ आहेत। चला, तांदूळ थोडे भिजत ठेवलेले पाण्यामध्ये, आता काढलेत बाहेर आणि हे सगळं कापून घेतलं आहे व्यवस्थित। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। कुकर ठेवला आहे गॅसवरती। चला, तर सर्वप्रथम आपण तेल टाकूया। तेल गरम करत ठेवलंय। तर याच्यामध्ये आपण थोडी राई टाकणार आहोत। आपण जिरं टाकूया थोडंसं। आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। नंतरला कांदा, मिरची टाकूया। कांदा पकडतो, मिश्रण सगळं आपण एकजीव करून घ्यायचं। पण आता याच्यामध्ये टमाटर टाकणार आहोत। आपण आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू। पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घेऊ। थोडंसं हिंग घेतलंय। मस्त सुगंध सुटत चाललाय मसाल्याला। एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी। थोडं लाल होऊ देत कांदा आणि टमाटर, मग आपण त्याच्यामध्ये डाळ टाकायची। ठीक आहे।
तर आपण याच्यामध्ये तर सगळे मसाले ॲड करूया थोडे थोडे. लाल तिखट, थोडी हळद, नंतर थोडा गरम मसाला, त्याच्यानंतर धने पावडर टाकूया थोडीशी, अजून एक गरम मसाला आहे एक तो टाकूया. मसाला थोडासाच टाकलाय मी. पुन्हा एकदा हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया आपण. मसाला थोडासाच टाकला, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाका, कारण मी जास्त तिखट नाही खात. त्या मिरच्या टाकल्यात त्या पण एवढं तिखट नाही, तर थोडंसंच तिखट चवीला. आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकूया. हे बघा, सोयाबीनला मस्त मसाला लागेल. थोडा जो आपण टाकलाय थोडंसं ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूया. डाळ पण एक मिश्रित करून घेऊया. आपल्याकडे एक बिर्याणी मसाला आहे, तो आपण ॲड करूया थोडासा. पुन्हा एकदा ढवळून घेतोय. आता आपण घेतलेला हा राईस तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया.
शिट्या. कुकर लावला आपण. आता 3 शिट्या घेऊया आपण. तोपर्यंत निसर्ग बघा तुम्ही. तर फायनली आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आपण ओपन करू थोड्या वेळाने. कोकणातला हापूस आंबा. चला जेवायला बसूया. तर मित्रांनो, आपली रेसिपी रेडी आहे. तुम्हाला मी दाखवतो. चला. इथे मी दही घेतलंय. दही आणि खिचडी. मित्रांनो, हे आहे आपलं दुपारचं जेवण. तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जेवायला या. भूक लागली आहे मला पण भरपूर. तुम्ही पण जेवून घ्या जेवलात नसाल तर. अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आता रजा घेतोय मी. आत्ताची व्हिडिओ इथेच एंड करतोय. नंतरला पुन्हा एकदा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या आणि खा प्या मस्त राहा. भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. चला.